स्वतःच्या पायावर उभे राहा. मुलींना तर राहा, मुलींना स्वतःच्या पायावर उभं असणं आवश्यक आहे, पण मुलं सुद्धा तयार व्हा, नाही तर तुमची गत भांडे घासल्याशिवाय जी गत आज मी पाहून राहिलो ती गत तुमची झाल्याशिवाय राहणार. भांडे घासणं, कपडे धुणं आणि पोछा करणं, त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. नाही अभ्यास केला तर काही खरं नाही. हां, तुम्ही स्वातंत्र्याची 50वी साजरी करा, 75वी साजरी करा की 100वी साजरी करा, तुम्ही राहान गुलामच. गुलामीच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकणार. तुम्हाला जर गुलामीतून बाहेर निघायचं आहे, गुलामीतून जर तुम्हाला बाहेर निघायचं आहे तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे शिक्षण. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. काय कोणाला बोलावलं? ठीक आहे, लक्षात येईल का मी काय काय सांगितलं तर? हा, म्हणजे हे भाषणाच्या रूपाने नाही सांगितलं, एक उपदेश म्हणून तुम्हाला सांगितलं. नाही भाषण द्यायचं झालं तर स्वातंत्र्यासाठी कोण काय काय केलं हे आपण इतिहासात वाचून राहिलो. हा, आपल्या कोणापासून इतिहासापासून. हा, तर इतिहास कोणापासून सुरू झाला? कुठपासून? शिवाजी महाराजापासून. त्याच्या अगोदर नव्हताच. बरं ठीक आहे, शिवाजी महाराज. ज्यांना शिवाजी महाराजही माहीत नाही त्यांना इंग्रजांपासून. हां, 1765च्या जे युद्ध सुरू झालं तेव्हापासून एकसारखं आपण जे लढत बसलो तर 1947 200 वर्षाचा, 190 वर्षाचा कालखंड होता. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. 150 वर्ष का गेलं राज्य? कारण आपण अडाणी होतो, आपण शिकलेलं नव्हतं, आपल्याला काही समजत नव्हतं, आपण त्यांनी जे सांगितलं ते करत. आज मी जर कोणाला काही म्हटलं की अरे बा आपल्याला हे एवढं झाडझूड करायचं आहे, पुष्पास करायचं आहे, कोणी तयार होते काय? तुम्ही जसं त्याला आवाज द्या ना, त्याला आवाज द्या ना, त्याला आवाज द्या. कारण आज आपण स्वतंत्र झालेलो आहे. त्यावेळेस इंग्रज जसे सांगत तसं आपण आलो. चहा कोणाला माहीत नव्हता, कोण आणला? इंग्रजांनी. आणि आपण आजही तो चहा मस्त आनंदानं पितो. हा, क्रिकेटचा खेळ. हा, किती म्हणजे वेळ झालो आपण त्या क्रिकेट पहिली. काय आहे असं त्याच्यात? हा, काय आहे असं? किती लोक खेळतात त्याच्यात? 11, मोजून 11. पण 11 लोक खेळत असताना 11 करोड लोक त्यांना पाहतात. कामधंदे सोडून, अभ्यास सोडून, ऑफिस सोडून. किती मूर्खपणा. खेळू द्या त्यांना, ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं. पण आपण अजूनही त्या गुलामगिरीत जाऊ. कोणी जर तसं करत आपण त्याच्या मागायला असतं ते पाहतो. ही आपली मानसिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी. आपल्याला या मानसिक गुलामगिरीतून निघायचं. कोणी काहीही करो माझं भान नसेल. कोणी काहीही म्हणू आहे आपण म्हणू, कोणी काहीही करू, कोणी काहीही करा, कोणी काहीही म्हणा, बिलकुल आपलं भान नसतं. काहीच लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम करायचं आहे. आपलं काम कोणतं आहे? अभ्यास करणं. आपलं काम फक्त अभ्यास करणं. आपण अभ्यासच करायचा, दुसरं काहीही करायचं नाही. आणि जर तुम्ही अभ्यास केला, स्वातंत्र्याची शतकी साजरी केली, शताब्दी साजरी केली, तर तुम्ही मोठे बनाल. तुम्ही मानसिक गुलामीतून निघाल, नाही तुम्ही आयुष्यभर गुलामीतच राहाल. एवढं मात्र नाही. ठीक आहे, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जास्त मी तुम्हाला त्रास देत नाही, जास्त काही बोर करत नाही. तुम्ही रोजच मला ऐकता आणि रोजच तुम्हाला हे मिळत असते. आज काही त्याच्यात वेगळं नाही आहे, फक्त प्रसंग वेगळा आहे म्हणून थोडंसं वेगळं सांगितलं. माझं म्हणणं एकच आहे, आता जितके काही वर्ष माझे राहिले, 4-5 वर्ष, 7 वर्ष, तेवढ्या याच्यात तुम्ही जास्तीत जास्त चांगले म्हणा, अभ्यास करा आणि प्रगती करा. पुढं जा, नोकरीवर लागा. भरपूर नोकऱ्या आहेत. नोकरीसाठी तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, 9व्या वर्गाला हां, महाकॅरियर म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावर नोकरीच्या भरपूर सुविधा दिलेल्या आहेत. कोणत्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. भरपूर क्षेत्र आहेत. असे क्षेत्र आहेत की जे अजून कोणाला माहीतही नाही. तुम्ही अभ्यास करा त्याचा आणि जा. ज्यांच्याकडून काहीच होत नाही, जो काही शिकलेला नाही आहे, जो एकदम अडाणी आहे, अभ्यासात बिलकुल ढ आहे, त्यांच्यासाठी मी मागच्या वर्षी सांगितलं होतं, याही वर्षी सांगून राहिलो. काय आहे ते सोडून द्या. अभ्यासच नाही केला आपण. महाकॅरियर रीडमी ॲप ना, तेही सोडून द्या. अभ्यासाचं सोडूनच द्या. अभ्यास आपल्याला माहीतच नाही. त्याच्याहीसाठी तुमच्यासाठी एक पर्याय YouTube. भाकर भाजी करता येते,
व्हिडिओ बनवायचे त्याचे यूट्यूबवर टाकायचे, ते तुम्हाला कमाई करून देते. कमाई करून देते, इतकी कमाई करून देते की एक नोकरीवालाही मागा आहे. आज आपले गडकरी साहेब जे आहेत ना, बांधकाम मंत्री केंद्रातले, त्यांना 18 लाख रुपये महिना फक्त यूट्यूब. 18 लाख रुपये महिना फक्त यूट्यूब देते त्यांना. कशासाठी? ते नाही करत काही, ते भाषण देतात, लोक व्हिडिओ बनवतात, त्यांच्या त्याच्यावर अपलोड करतात, पैसा त्यांच्याकडे. आता मी हे भाषण दिलं, तुम्ही एवढे भाषणं दिली, मी माझं यूट्यूब चॅनल क्रिएट केलं, त्याच्यावर तेवढे भाषणं टाकून दिले, लोक ऐकून राहिले, पाहून राहिले, तेवढे लाईक मिळाले. 1000 सबस्क्रायबर मिळाले तर यूट्यूब तुम्हाला एक फॉर्म देते आणि तो फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचं पेमेंट सुरू होतं. तो फॉर्म भरला, तुमचं अकाउंट ओपन होते, अकाउंट ओपन झाल्यावर तुम्हाला पगार देते, ते त्याच्यावर किती द्यायचं पर्सेंटेज. मग जितके तुमचे व्ह्युअर्स वाढत जातील, जितके तुमचे सबस्क्रायबर वाढत जातील, तितका तुमचा पगार वाढत जाईल. त्याच्यात कायम राहत नाही. आज जर 10 रुपये भेटले तुम्हाला, 10 रुपयावर तुम्ही काय नाही. 10 रुपयाचे 10,000 कधी होतील, 10 लाख कधी होतील, तुम्हाला पताही लागणार. पण हे कोणासाठी आहे? जे काहीच करू शकत नाही त्यांच्यासाठी, जे काहीच करू शकत नाही. आणि जे काही करू शकतात त्यांच्यासाठी अभ्यास आहे. अभ्यास एक ते काय नाव आहे तिचं, सुरुचीवर होते, सुरुची एक त्याच्यावर चॅनल आहे यूट्यूबवर. तुम्हाला पदार्थ बनवण्याचं सांगतो, रेसिपी. यूट्यूबवर रेसिपी सांगते ना तुम्हाला. ते त्याचं बरंच ते नाव आहे, लक्षात होतं पण आता आठवून नाही राहिलं. ती 18 ते 21,000 रुपये महिना घेऊन जाईल. महिन्यातून 2-3 व्हिडिओ टाकते. 18-20,000 रुपये महिना, घरी बसल्या 7 वर्ग की 8 वर्ग शिकले आहे. त्याच्यानंतर मग ते याच्यात आपलं मुक्त विद्यापीठातून 10वी 12वी मुलगी म्हणजे आता चांगली बाई आहे. 17-18,000 रुपये महिना, घरी बसल्या निंदात जायची गरज नाही. महिन्यातून 2-3 व्हिडिओ टाकून द्यायचे, काम खतम. तेवढे व्ह्युअर्स तिचे बनलेले आहेत. व्ह्युअर्स बनले, तेवढे व्ह्युअर्स सबस्क्रायबर तुम्ही बनवा, तुम्ही बनता, तुम्हाला पैसे. खूप सोपे आयडिया आहेत रे करण्यासाठी, भरपूर काही आहे. फक्त आपली मानसिकता जी आहे ती बदलावी. असो, एकच सांगणं आहे की तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करून पुढे जा. ठीक आहे? एवढे बोलून तुम्हाला संपवतो. जय हिंद, जय भारत.